या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। आज मी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधून रवी कांबळे व सर्व अधिकृत कामगार, परवाजी माथाडी कामगार म्हणजे हमाल, परवा जे सोमनाथ सूर्यवंशीचा प्रकरण झालं परभणीमधलं, पोलीस कस्टडीमध्ये त्याला मारहाण करून मारून घालण्यात आलं ॲक्च्युअल मध्ये। त्यानंतर राज्यसभेत देशाचे गृहमंत्री अमित शाह काय म्हणतात, आंबेडकर 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 आंबेडकर, यापेक्षा देवाचं नाव घेतलं तर 7 जन्म स्वर्ग भेटेल म्हण। अरे पण तुझ्या राज्यसभेत जातो ना, ते आंबेडकराच्या नावामुळे आहे। ज्या बाबासाहेबांनी आम्हाला नरक यातनेतून बाहेर काढलं, म्हणजे आम्हाला हा स्वर्ग दिलाय, जी मी हक्कानं तुमच्या समोर बोलू शकता आणि तुम्ही पण माझी बोलणं ऐकू शकता, ही बाबासाहेबांची देण आहे। म्हणून परवा रात्रपाळीच्या कामगारांनी बंद पुकारलेला होता, त्याच्या संदर्भात सगळं झालं, ठराव पास झाला, पोलिसांना निवेदन देऊन पूर्ण भेटलं होतं। त्यानंतर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची माता भीमाई आंबेडकर यांची आज पुण्यतिथी आहे, म्हणून आम्ही आज एक श्रद्धांजली कार्यक्रम घेणार होतो। आणि या मार्केट यार्डामध्ये सर्व जाती समाजाचे लोक कामाला येतात। मग त्या प्रसंगी एक हमाल आला रात्रपाळीचा, म्हणजे तो हमाल ह्याने म्हणला मी 2 दिवस कामाला नाही, मला तुम्ही कामाला घ्या। ही अशी वार्ता चालू असताना इथं फिरत असलेल्या जाधव PSI पोलीस प्रशासनाने याची गच्ची धरली, काही संबंध नसता। आजपर्यंत आमचं आंदोलन म्हणजे श्रद्धांजली रूपीच आहे, म्हणजे यांची असं दडपशाही चालणार नाही। आता मार्केट कमिटी आम्ही एक पाकिट पण उचलणार नाही, असं या प्रकारे आम्ही त्या पोलिसाचा निषेध करतो। संचालक आणि सचिवासोबत काय निर्णय झाला, त्यांना आम्ही ठराव पास झाला। आता सगळे आम्ही कामगारच आम्ही एकजूट आहोत, आमची एकजूट आहे। इथं सर्व जाती धर्माचे कामगार आहेत ते। आज भूमिका आम्ही काही घेणार नाही, भले त्या पोलीस प्रशासन कर्मचाऱ्यांनी या मुलाची गच्ची धरली, त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं, आम्ही आमचं कर्तव्य करणार त्याच्या निषेधात। लोडिंग म्हणजे आम्ही लोडिंग भरतो, कांदा भरतो, तो आम्ही आज बंद ठेवलाय। आम्ही कामाच्या तयारीला चालू होतो सर्व कामगारांनी। आणि शेतकरी आम्ही उलट शेतकऱ्याच्या भावना दुखू नये म्हणून आज निलाव प्रक्रिया चालू दिली। आज शेतकरी पट्टी घेऊन त्यांनी आपापल्या घरी जातील, त्यांचा माल विक्री झालेला आहे। शेतकऱ्याला कुठली म्हणजे मानहानी झाली नाही, काय नाही, फक्त 1 दिवसाचा नाईटचा संप होता। त्याच्यानंतर आम्ही कामासाठी आलतो, पण त्या पोलीस कर्मचाऱ्यांनी जे त्याने वातावरण तयार केलं आणि त्याचं पूर्ण श्रेय त्या पोलीस कर्मचाऱ्यालाच आहे वातावरण तयार करण्याचं, मी एवढं सांगू इच्छितो। आणि तुम्ही जर तुम्हाला वाटत असेल असं गच्ची धरून परत तिकडे जाऊन हसतोय तो कर्मचारी, सगळे इथं वेल एज्युकेटेड आहे ते, पण आमच्या बाबासाहेबांनी सांगितलंय शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, आणि कष्टातच खायचं, आम्ही लाचार नाही। पूर्ण आम्ही हमाली काम करून जगणारे माणूस आहे, आणि त्या कर्मचाऱ्यांनी त्याचं काम केले, आणि आता पूर्ण जबाबदारी आम्ही त्याला दिलेली आहे। मार्केट सुरळीत त्यांनी चालू करावं। पुन्हा आता संबंधित सचिव आलते मार्केटचे, मग त्यांचं आपापसात होईल। आम्ही सचिव साहेबाला पण सांगलं, इथं संचालक आहे ते उंबरचे साहेब, त्यांनी म्हणले आम्ही बोलून घेतो, पण भावना दुखवायच्या कुठं, आमच्या एवढ्यात आठवडाभर झाला, आता आज पण अमरावतीमध्ये झाली विटंबना बाबासाहेबांच्या पुतळ्याची। हे भावनिक आहे का नाही? मग संचालक आम्हाला काय म्हणाल, ते भावनिक होऊन 2 दिवस झालं माल पडलाय, मग त्यांनी जे आहेत का आता जे खरेदी केलेत ना माल, त्यांनी अमित शहाकडनं पैसे घेऊ दे या मालाचे। बरोबर आहे अमित शहाकडनं पैसे घ्या। जय भीम, सर्वांना जय भीम। आज जी परभणीमध्ये घटना झाली आणि बाबासाहेबांच्या विरोधात जो अमित शहा गृहमंत्री वाईट शब्द बोललेला आहे, त्या निषेधार्थ आणि आज सकाळी आमच्या एका कर्मचाऱ्यांना जो पोलीस प्रशासनाने येऊन त्याची गच्ची धरून त्याला दमदाटी करण्याचा प्रयत्न केला, त्या पोलीस प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करून आज पूर्ण मार्केट अर्ध बंद राहील आणि इथला एकही पाकिट उचलणार नाही अशी सगळ्यांनी उचलण्याची ग्वाही दिलेली आहे, आणि एकही पाकिट बाहेर घेऊन जाऊ देणार नाही, गाड्या भरणार नाही अशी विनंती केलेली आहे। माझं नाव अभिमाने। लिलाव पार पडलेला आहे, शेतकऱ्यांचं सगळं सुरळीत चाललेलं आहे, पण आम्ही लोडिंगवाले सगळे एकही पाकिट उचलणार नाही आणि एकही पाकिट गाडीत घालणार नाही अशी सगळ्यांनी ग्वाही दिलेली आहे। राजू शंकर धनाने, मी माथाडी कामगार बोलतो। आम्ही सर्व कामगार वर्ग, आमचा माथाडी संघटनेचे सर्व पदाधिकारी कामाला आले होते, कामाच्या इशाऱ्यानंच आले होते सर्व। मग आमच्या कर्मचारीला काय केले, आले डिपार्टमेंट, काय नाव जाधव साहेब आले, PSI जाधव साहेब आले, त्याला गच्चीला धरून वडले, का रे तू करायला आला? तर आम्ही ना भीमाईची जयंती होती, पुण्यतिथी होती, पुण्यतिथीला आल्यानंतर ना आम्ही म्हणलं कार्यक्रम आहे साहेब, इथं पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे, असं का करायला म्हणलं, चल म्हणले, याला साईडला घेतले, वडले, आणि समोरचे काय केले सर्व डिपार्टमेंट हसायला आले। मग असं तर कर्मचारीवर किंवा भीमसैनिकावर अन्याय होत असला तर आम्ही खपवून घेणार नाही। आणि आम्ही प्रशासक साहेबाला आणि सूर्यवंशी साहेबाला आणि केदारनाथ उंबरजी साहेबाला बोललो, असं आम्ही कामाच्या विचारानं आलो होतो
आमचे विचारभंग का केले डिपार्टमेंटनं? मग ह्याच्याबद्दल आम्हाला कुठं तर न्याय मिळला पाहिजे. आज आम्ही काय केलो होतो, कामाच्या विचारानं आलो होतो सर्वजण. काल आम्ही 19 तारखेला निषेध केलो होतो. आम्ही निषेध झाल्यानंतर आम्ही काय केलो, तिथं शांतीचा मार्ग धरून आम्ही सर्व माथाडी कामगार बसलो होतो. मग बसल्यानंतर काय केले, 5 वाजता 6:30 वाजता डिपार्टमेंटनं 4 आमच्या कर्मचाऱ्याला उचलून नेले जेल रोडला. मग विनंती केलो, साहेब केस ना करता त्यांना सोडा. मग सोडले त्यांना. तिथं सोडल्यानंतर काय म्हणले, मला नंतर कॉल आला, तुम्ही तर आता अशी मस्ती करत राहिलो तर प्रत्येकाला उचलून घेऊन मारण्यात येईल. असा तर पोलीस प्रशासकचा तर दबाव आमच्यावर राहत असला तर आम्ही मरायला तयार आहे. आम्ही भीमसैनिक आहे ना, रक्ताचं पाणी करून मरून जायला तयार आहे. आम्ही मागं सरकारणार नाही. आणि सर्व माथाडी कामगार कोणी जोपर्यंत आमच्यावर न्याय मिळत नाही आम्हाला, तोपर्यंत आम्ही कामाला हात लावणार नाही.